ह्या रस्त्याला पण थोडेसे खड्डे आहेत, थोडे नाही जरा भरपूरच खड्डे आहेत. इकडं टोटल जंगल, हे बघा इकडं पण टोटल जंगल. अशी पण आपापल्या घरी चालल्यात, आपण पण आपल्या घरी चाललोय. रस्ते बघा, अर्धे रस्ता चांगला, थोडीशी रेस दिली, आला पुढं खराब रस्ता. बाबा बाबा, खडी डायरेक्ट खडी. रस्ता आहे का मजा के भेटी. काय ते झाड, काय ते धरण, काय ते रस्ते आणि काय ते रस्त्यावरचे खड्डे. बाबा बाबा बाबा, मग अशा ठिकाणी एकच उपाय आहे, बैलगाड्या. हा आहे VTC फाटा. आपल्याला इथून आतमध्ये ना टर्न घ्यायचा आहे आणि इथून बाबा टोटल जंगल आहे, टोटल जंगल. चला तुम्हाला दाखवतो. VTC फाटा आहे इथं मित्रांनो, टोटल जंगल आहे. आपण आता आपल्या गावाच्या साईडला घुसतोय. हे बघा, आता इथून बघा तुम्ही, घाल अंगाव घाल. इथून थोडेसे रस्ते पण खराब होतात आपले. शाबाश, इथून कोण कधी कसा घुसल, दम घ्या. आपल्याला एक तर सध्या पुढचं दिसत नाहीये काहीच, त्याच्यामुळे आपण गाडी पण स्लो केले. तुम्हाला हे दिसतंय की नाही माहित नाही, बघू. जिथवर माझ्या डोळ्यांना दिसल तोपर्यंत मी कॅमेरा चालू ठेवल, कारण की थोडासा का होईना उजेड आहे. आता बघा 6:15 वाजून गेले, 6:30 वाजत आलेत. आपण ह्या टायमापर्यंत घरी लागत होतो. या टाइमपर्यंत म्हणजे असा घरी नाही, कारण की आपण गाडी तशी चालवतो ना, आपली गाडी थोडी स्पीड मध्ये असते, म्हणून त्या स्पीडच्या हिशोबाने आपण घरी लवकर पोहोचायला पाहिजे. पण मग आपल्याला मध्येच ट्रॅफिक सापडलं. बाबा एक कुत्रे, त्या ट्रॅफिक मुळे आपल्याला उशीर झालाय. एक कुत्र्यांपासून सावधान, हे कधी पण मध्ये घुसतात, कधी पण. मी ह्या रस्त्याला पण थोडेसे खड्डे आहेत, थोडे नाही जरा भरपूरच खड्डे आहेत. चला आता डायरेक्ट हेडलाईट लागल्यात मित्रांनो. तुम्हाला हे बघा, हे टर्निंगला भेंडी आहे बघा, हे टर्निंगला हा खड्डा, हा बघा. डायरेक्ट आता हेडलाईट लावल्यात. माझ्या डोळ्यांना तर दिसते, पण आता कॅमेऱ्यामध्ये चांगलं दिसतंय की नाही ते मला माहिती नाही. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी या रस्त्याबद्दल सांगत होतो. जे VTC फाट्यावरून ते आम्हाला जायचं आता चाकूर गावाच्या पण पार चाकूर फाट्यापर्यंत. तर हा जो मधला रस्ता आहे हा टोटल जंगलातला रस्ता आहे. हे आता ठीक आहे, थोडेसे झाडे बिडे तुम्हाला कमी दिसतील, पण पुढे पुढे चला, पुढे पुढे भरपूर झाडं वाढलेले दिसतील. म्हणजे आजूबाजूला असं तुम्हाला माणूस सुद्धा दिसणार नाही. आणि रस्ते पण आहेत थोडेफार खड्डे, पण ठीक आहे. म्हणजे आमचं ठीक आहे, म्हणजे आम्ही कंटिन्यू हा रस्ता वापरत असतो. आम्हाला हा एकच रस्ता आहे चांगला, त्याच्यामुळे नसल्यापेक्षा असलेलं बरं. हे बघा, हा टोटल आजूबाजूला जंगल. मला दिसतंय नाही दिसत माहित नाही, तरी आपण आका रस्ता कव्हर करूया. आणि जर जमलंच, दिवस असला घरपर्यंत, तर मी घरापर्यंत व्हिडिओ दाखवल. ते बघा, आजूबाजूला एक दोन कंपन्या पण दिसतात इथं. ठीक आहे. इथं मित्रांनो सारखे हॉर्न वाजवायला लागतात. आणि हे बघा, आजूबाजूचं वातावरण बघा तुम्ही. हे बघा, इकडं टोटल जंगल, हे बघा इकडं पण टोटल जंगल. हे बघा, हे असला जंगलातला रस्ता आहे. रात्रीची यायला फाटते डायरेक्ट, माहितीये का. मी म्हणजे येतो कधी कधी रात्री, पण
हे आता तरी एक दोन गाड्या दिसतात. रात्री बाबा 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 गाड्यांचं नावच नाही घ्यायचं रात्री. डायरेक्ट मंत्र जपतच चालायला लागतं इथून. हे बघा ना, हे बघा ना, हे बघा ना, त्यातले त्यात हे बघा एक खड्डे. रात्रीची इथं जरी तुम्हाला कोणी धरलं तरी कोण वाचवायला नाही. आणि पूर्णच्या पूर्ण हे बघा जंगल एरिया आहे, त्याच्यामुळं इथं वाघ बिबट्या जंगलातले प्राणी ना फिरत असतात रात्रीची. एखाद्या प्राण्याने हमला जरी केला, बाबा घरचे वाट बघत बसतील फक्त की कुठं गेलं माझं पोरग. आला आला, इथं पण रस्त्यांची कामं चालू आहेत. ठीक आहे, रस्त्याला खड्डे आहेत तरी पण आपल्याला झेपल तेवढी स्पीड आपण घेऊन चाललोय. कारण की मला जास्तीत जास्त एरिया कव्हर करायचा आहे आणि तुम्हाला दाखवायचंय. त्याच्यामुळं मी या खड्ड्यांमधून पण थोडासा स्पीडला चाललेलो आहे. जर मगाशी आपल्याला ती ट्रॅफिक लागली नसती तर आतापर्यंत ना आपण कदाचित घरी पोहोचलो असतो. कदाचित नाही म्हणजे 100% आपण घरी पोहोचलो असतो. कारण की दररोजचा रूट आहे, दररोजचा टायमिंग आहे, हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, तरी पण असं वाटतं मला की आपण पोचून जाऊ. वाटायला तर काय पण वाटतं. मी खरं सांगतो, आता जर फक्त कुठं ट्रॅफिक नाही भेटली ना तर आपण उजेडामध्येच घरी पोचू. आणि तुम्हाला उजेडामध्येच घर पण बघायला भेटल. घर म्हणजे घरापर्यंतचा रस्ता. आणि जर उजेडच नाहीसा झाला आता, म्हणजे तसा पण तो थोड्या वेळात नाहीसाच होणार आहे, बरोबर की नाही. थोडा वेळ तो तसा पण नाहीसाच होणार आहे. तरी पण बघू, जेवढं दिसतंय तेवढं तुम्हाला दाखवल. जेवढं नाही दिसणार तेवढं नाही दाखवणार. काय ना मित्रांनो, एकतर माणूस ना गाडी चालवून एवढा थकत नाही जेवढा ट्रॅफिक मध्ये अटकल्यावर थकतो. आणि ट्रॅफिक पण ठीक आहे, दिवसाची ट्रॅफिक काही वाटत नाही, पण जेव्हा असा अंधार होत चाललंय त्याच्यानंतर ट्रॅफिक लागते. बाबा बाबा डायरेक्ट नको नको, डायरेक्ट नको नको होतं. तरी आपण रस्ता कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे बघा आमचा रस्ता बघा, टोटल हे बघा, टोटल जंगल आहे, टोटल जंगल. अरे भाऊ, स्पीड ब्रेकर धुबुक धुबुक. परत स्पीड ब्रेकर आहे ग. आपल्याला आता फाटक क्रॉस करायचंय. ह्या बघा म्हशी पण आपापल्या घरी चालल्यात, आपण पण आपल्या घरी चाललोय. रेल्वेचं फाटक आहे आता इथे. हे बघा, आपण आता आसवली या गावापाशी पोहोचलेलो. हे बघा, हे रेल्वेचं फाटक आहे. इथून पुढं थोडे रस्ते खराब आहेत. बघा, खड्डे खुड्डे आहेत तरी गाडी पळवायचा प्रयत्न करतोय मी. कुठे आहे
बघा हे असे खड्डे खड्डे येतात ना स्पीड मध्ये, गाडी चालवायला अडचण होते. मध्ये मध्ये रस्ते बिस्ते सगळे खणून ठेवलेत, म्हणजे रस्त्याचे काम चालू आहे त्याच्यामुळं. काय आता ना मित्रांनो अंधार होत चाललेलं आहे आणि रस्ता दिसायला दिसतोय, पण मग ते नेमकी रस्त्यावरचे खड्डे बरोबर दिसत नाही आपल्याला. जर तेवढं चांगलं जर आता दिसत असतं, आता जर तेवढं दिसत असतं तर चांगलं झालं असतं. हे बघा हे खड्डे जे करणं ना संध्याकाळची लय 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 अवघड आहे. त्याच्यामुळे मला ना अंधार पडायच्या आत हा रस्ता क्रॉस करायचा होता, तरी आपण आता क्रॉस करायचा प्रयत्न करतोय. हे बघा हे बघा हे बघा रस्ता बघा. आपण ठरवलं ना की एक स्पीड आपण 50 म्हणा 60 म्हणा, या रस्त्यांवर तर शक्यच नाही. हे बघा परत हे बघा रस्ते बघा, या रस्त्यांवर ना ते शक्यच नाहीये. काय माहिती काय अडचण आहे. अर्धा रस्ता चांगला, थोडीशी रेस दिली आला पुढे खराब रस्ता, परत चांगला रस्ता येतो, थोडीशी रेस दिली का आला खराब रस्ता. हे बघा हा रस्ता बघा, बाबा बाबा खडी खडी डायरेक्ट खडी डायरेक्ट खडी डायरेक्ट खडी खडी. या खडीमध्ये ना मित्रांनो गाडी उभी नाही राहत, गाडी तुमच्या सगट तुम्हाला फेकून देईल. काय डांबरावर चालवायला काय वाटत नाही, पण डांबरावर ही अशी खडी टाकलेली असते जिथे ग्रीप नावाचा शब्द नाही चालत. हे बघा हे बघा इथं फक्त 4 व्हीलर टिकते, हे आपल्यासारख्या 2 व्हीलर अजिबात नाही टिकती. बघा रात्रीचे आता किडे पण घुसायला लागलेत डोळ्यामध्ये. हे हवेमध्ये ना बारीक बारीक किडे उडतात, मुरकुटे म्हणतात त्याला आमच्या इकडे, मुरकुटे. हा तर संध्याकाळी त्यांचा एक त्रास असतो. थोडे थोडे पण नाही, बाबा 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 बाबा. विचार करा भेंडी, किती पण विचार केला ना चांगली गाडी चालवायची किंवा थोडीशी मीडियम गाडी चालवा, नाही तर स्लो गाडी चालवा किंवा जोरात गाडी चालवा, काहीच फरक नाही पडत. इथं सगळे सारखेच आहेत. तुम्ही जोरात जरी चालवणार तरी तुम्हाला इथं ब्रेक मारायचाच आहे, हळू जरी चालवणार तरी तुम्हाला इथं ब्रेक मारायचाच आहे, मीडियम जरी चालवणार तरी तुम्हाला इथं ब्रेक मारायचाच आहे. त्याच्यापेक्षा एक सोपा उपाय, पायी पायी चाला. हा म्हणजे कसं आपण 1 to 1 करत चाललो तर आपल्याला खड्ड्यांचा फरक पडणार आहे ना डांबराचा. नदी आहे थोडी छोटीशी. मित्रांनो तुम्हाला रस्ता दिसतोय का नाही माहित नाही आता मला, कारण की भरपूर अंधार झालेला आहे. म्हणजे आता म्हणजे माझ्या डोळ्यांना पण एवढा क्लिअर रस्ता दिसत नाहीये. म्हणजे रस्ता दिसतोय पण एवढा क्लिअर दिसत नाही, म्हणून विचारलं की आता कॅमेरामध्ये दिसतोय का नाही दिसत रस्ता हे सुद्धा माहित नाही. आणि असं पण नाही की माझा हा वाला जो कॅमेरा आहे तो कुठला भारीतला कॅमेरा आहे वगैरे. माझा साधा मोबाईल आहे आणि मोबाईल मी त्या हेल्मेटला बांधलाय, त्याच्यामुळं त्या मोबाईलचा कॅमेरा चालू आहे आणि त्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये हे सगळं कव्हर होत आहे की नाही होत ते सुद्धा मला माहिती नाही. बघा खडी 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 खडी, इथं जाम फाटते भेंडी. फाटते म्हणजे तर गाडी जर तुमच्या कंट्रोल मध्येच नसते, गाडीचा टायर तुमच्या कंट्रोल मध्ये नाहीये, गाडीचा ब्रेक तुमच्या कंट्रोल मध्ये नाहीये,
ब्रेक मारला का सगळी गाडी घसरणार. बरोबर, स्पीड दिली तरी गाडी सगळी घसरणार. त्याच्यामुळे याच्या आधीच एक तर ब्रेक मारून घ्यायचा आणि लायकीमध्ये गाडी टाकायची. त्याच्या बघा दोन्ही दोन्ही पाय हलके हलके खाली करायचे, लायकीत गाडी न्यायची. कसं आहे मित्रांनो, आपण एकतर म्हणजे जे कंटिन्यू गाड्या चालवतात त्यांना आपल्या गाडीचे प्लस आणि मायनस पॉइंट माहिती पाहिजे. जसा माझ्या हा घोडा आहे, जशी 220, तर तो घोडा कुठं पळणार आणि कुठं स्लो करणार हे मला माहिती आहे चांगलं. जर जिथं स्लो करायचंय तिथं तुम्ही त्या घोड्याला जर पळायला लावलं तर घोडा तुम्हाला हॉस्पिटलमध्येच पोचवल डायरेक्ट. म्हणजे घोडा स्वतः तो हॉस्पिटलमध्ये जाईलच, म्हणजे गॅरेज मध्ये. हे बघा खड्डे, हे बघा खड्डे, हे बघा खड्डे. आईला रस्ता आहे का मजा के भेंडी. हा, मी काय बोलत होतो, तर घोडा जिकडे पळवायचा ना तिथंच पळवा. म्हणजे प्लस आणि मायनस पॉइंट जर तुम्हाला माहित नसले की जिथं स्लो घोडा पळवायचा आहे, म्हणजे जिथं स्लो गाडी चालवायची तिथं तुम्ही पळवली तर नुकसानच होईल ना. कारण की गाडीचा कंट्रोल जर तुमच्या हातात नाही राहणार तर काय फायदा. बाबा, एकतर या रस्त्यावर गाडी पळवायला सुद्धा भीती वाटते. म्हणजे गाड्यांमुळे नाही, खड्ड्यांमुळं. हे बघा, हे धरण आहे, हे बघा. आपला घोडा इथं मोकळा दिसतो म्हणून पळवला. तर बघा, इथं दारणा धरण आहे बरं का. इथं दारणा धरणाचे दरवाजे आहेत. पुढे जाता आता आपल्याला दारणा धरण लागेल. इथं अचानक टर्न आहे, त्याच्यामुळे एक गिअर डाऊन, स्पीड स्लो. आणि इथं तिथं बघा, हे एवढ्या मोठ्या लाईटी येतात ना डोळ्यावर, तेव्हा समोरचं काहीच दिसत नाही. डायरेक्ट अंदाज पंचे गाड्या घालतो. आणि हे बघा मित्रांनो, जर दिसत असेल ना, बघा बाजूला हे डायरेक्ट धरण आहे. हा पूर्ण धरण आहे आणि भरपूर मोठं धरण आहे, दारणा धरण. दारणा धरणासोबत एक खड्डे पण. हा हा, काय ते झाड, काय ते धरण, काय ते रस्ते आणि काय ते रस्त्यावरचे खड्डे. बाबा बाबा बाबा, एकच नंबर. हे बघा धरण, मोठं धरण आहे, भरपूर मोठं धरण आहे, माहितीये का. मित्रांनो, तुम्हाला जर अजून पण दिसत असेल कॅमेरामध्ये तर ही चांगलीच गोष्ट आहे. कारण की मला तरी माहित नाही की नेमकी तुम्हाला किती दिसतंय. कारण की जवळजवळ अंधार झालेलंच आहे. बघा, ते धरणाच्या जवळजवळ अंधार झालेलंच आहे. माझ्या डोळ्यांना सुद्धा आता कमी दिसायला लागले. कॅमेरामध्ये मी सध्या नाही सांगू शकत की किती दिसते आणि किती नाही. तरी आपला घोडा आपण भरपूर पळवलाय. जास्त नाही, अजून आपल्याला 5-6 किलोमीटर जायचंय फक्त. 5-6 किलोमीटर पर्यंत आपण पोहोचतोय का नाही ते मला माहित नाही. खड्ड्यांची तर अडचण आहेच आहे. हे जे डोळ्यामध्ये मुरकुटा उडतायत ना, हे छोटे छोटे किडे असतात हवेमध्ये, संध्याकाळच्या टायमाला ना साले ते रस्त्याच्या मध्येच उडत असतात. म्हणजे हेडलाईट असते ना आपली, लाईटीच्या आकर्षणाने ना डायरेक्ट डांबरी रस्त्याच्या मध्येच येत आहेत. त्याच्यामुळे ना संध्याकाळशी
हेल्मेट आहे माझ्याकडे, हेल्मेट घातलेलं आहे, पण त्याची काच लावली ना पुढे अंधार अंधार दिसत, आणि जेव्हा समोरून गाडी येते हे बघा, हे बघा, हा इथून गाडी चालवायची कशी, हे बघा पूर्ण खडी आहे, पूर्ण खडी. हा आम्ही काय बोलत होतो, हेल्मेटची काच जेव्हा लावतो, हेल्मेटची काच लावली का भोरकत, म्हणजे अंधार अंधार झालंय ना त्याच्यामुळं कमी दिसत, आणि समोरून ज्या गाड्या येतात ना, समोरून ज्या गाड्या येतात त्यांचा जो फोकस असतो तो काचेवर पडतो ना, तर काहीच दिसत नाही, काहीच नाही, म्हणजे काहीच नाही. म्हणून हेल्मेटची काच आता वरती करेली. जर दिवस असता ना तर हेल्मेटची काच मी बंद ठेवली असती. आईला हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हा एवढा मोठा ट्रक आहे, त्याच्या आईला एकच लाईट चालू करून चाललाय. मला वाटलं बाईक आहे साधी, जवळ गेल्यावर बघतो की एवढा मोठा ट्रक आहे, मग याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. त्यांना समजलं पाहिजे त्या आईला की एवढा मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरतात, तर दोन्हीच्या दोन्ही बल्ब लावा ना. इथं कन्फ्युजन आहे बघा, हा बघा, हा हे एक दलिंदर आहेत ना यार तुमच्या मोठ्या गाड्यात ना, दोन्ही लाईटी लावा ना. जर एक लाईट खराब झाली तर तिला रिपेअर करा ना. तशी मला काही अडचण नाहीये, पण मग प्रॉब्लेम होतो ना गाडी चालवताना. हे असं वाटतं की छोटी गाडी आहे, म्हणजे टू व्हीलर आहे, आणि जर माणूस स्पीड मध्ये असला जवळ गेल्यावर कळतं की नाही बाबा मोठी गाडी आहे, फोर व्हीलर आहे, इथं कपाळच जातात डायरेक्ट. तर आपण माहिती टू व्हीलर असतो, टू व्हीलर वाला जर मोठ्या गाडीला धडकला, मोठ्या गाडीवालीचं काही नाही होणार. इथं छोट्या गाड्यावाल्यांचं नुकसान आहे, म्हणजे आमच्यासारख्यांचं. थोडं नुकसान कोण सहन करेल? चला नुकसान झालं तर झालं, काय अडचण नाही, गाडीचं नुकसान तर नाही बोलत मी. अरे भाई लोक, पण जर शरीराचं नुकसान होईल तर मग ते शरीराचं नुकसान कोण भरून देणार आहे? गेले हातपाय मोडून तर त्याच्याविषयी बोलतोय मी. हा मित्रांनो, पूर्णच्या पूर्ण अंधार आहे, मला एक घंटा दिसत नाहीये नेमकी आपली गाडी कुठं चालली, ती चालली की नाही चालली. चला तरी पण आपण चाललोय आपापल्या स्पीडला, काय अडचण नाही. आपल्याला रात्र झाले, ठीक आहे. रस्ता पण आहे चांगलाच आहे, पण खरं सांगतो जर आपण दिवसा आलो असतो ना, म्हणजे आलतो तर दिवसा चालतो आपण, पण आपल्याला एवढी मोठी ट्रॅफिक लागली यार, त्याच्यामध्ये माझा अर्धा एक तास गेलाय, तर तुम्हाला चांगलं दिसलं असतं इथं. ठीक आहे. जर मित्रांनो तुम्हाला आत्ता सुद्धा दिसत असेल तर खरं सांगतो कॅमेराची क्वालिटी चांगली आहे, कारण की मी पहिल्यांदा एवढ्या अंधारात शूट करतोय. खरं म्हणजे माझ्या डोळ्यांना सुद्धा जास्त लांबचं दिसत नाही, आणि तुम्हाला किती दिसतंय किती नाही ते सुद्धा आपल्याला माहित नाही. तर बघू, तरी थोडा रस्ता राहिलाय आपल्या घरचा. बाबा बाबा मित्रांनो, खरं सांगतोय
रात्रीची आपण फक्त अंदाज पंचे गाडी चालवतो. अंदाज पंचे. जो माणूस रायडर आहे, रायडर म्हणजे असा रायडर नाही ज्याला गाडी चालवायचा अनुभव आहे ना, तोच रात्रीची नीट गाडी चालवू शकतो. म्हणजे रात्रीची आपले सगळे स्किल कामाला येतात. हे बघा, हे तुम्हाला दिसत आहे मोठमोठ्या गाडीच्या लाईटी चालू आहेत. जेव्हा मोठमोठ्या गाड्या जवळ येतात ना, तेव्हा पुढचा रस्ता काही दिसत नाही. ना रस्ता दिसत, ना रस्त्यावरचे खड्डे दिसत. आणि ह्या अंधारात गाडी चालवणं म्हणजे हवेत गोळ्या मारण्यासारखं आहे. हवेत गोळ्या म्हणजे अंधारात गोळ्या. तरी पण आपल्याला एवढा अनुभव आहे की आपण एवढ्या लो लाईट सुद्धा गाड्या चालवतो. ठीक आहे मित्रांनो, आता आपण साकूर फाट्यावर पोहोचलोय. हे बघा साकूर फाटा आहे. त्याला अजून 5 किलोमीटरला जायचंय. ओके, 5 किलोमीटरवर आपलं घर आहे. म्हणजे आपल्याला जायचे भरवेर गावात. हे आहे साकूर फाटा. हा बघतो पुढं, हा चालतोय पुढं. बाबा बाबा, हे बघा या लाईटी तर अशा येतात ना डोळ्यांवर, काही दिसत नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला चांगलं दिसत नसेल ना, तेव्हा इज्जतीत गाडी स्लो ठेवा आणि स्लो चालवा, काही अडचण नाहीये. हे बाबा, हे बघा स्पीड ब्रेकर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एका लाईननी 10 स्पीड ब्रेकर. गाडी चालू का मजाक करू यार. तरी पण आपण चालवतोय गाडी. मित्रांनो, दिसतंय का तुम्हाला? मला तरी वाटत नाही की तुम्हाला काही दिसत असेल आता, कारण की मला जिथं काही दिसत नाही तर तुमच्या कॅमेरामध्ये काय दिसणार आहे. बघूया आपण. थोडं राहिले फक्त, 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटरचा रस्ता आपण लवकर कव्हर करू. हा, हे बघा हे ना रस्ते, इथं पण नाशे रस्ते खणून ठेवलेत. हे बघा, आता तुम्हाला दिसत नसेल अंधारात, पण इथं अर्धे रस्ते खणलेत, अर्धे सोडलेत, अर्धे खणलेत, अर्धे सोडलेत. हे बघा, हे कुत्र तुम्हाला दिसलं की नाही माहिती. बघा हे कुत्र, बाबा हे डायरेक्ट आडवं घुसलं. आता ते आडवं घुसलं, पण मग इथं मी आडवा होईल त्याचं काय. तर मी आता मीडियम स्पीडला आहे मित्रांनो, जास्त स्पीडला पण नाही. तुम्हाला दिसत असेल, कारण की इकडे रस्ते खराब आहेत. म्हणजे त्याचे आहे चांगलेच आहे, पण मध्ये मध्ये उकरलेत ना. हे बघा, परत इथं रस्ता उकरलाय. हे बघा, परत जॉईन केलाय, परत उकरलाय, परत जॉईन केलाय. असे याच्यात समजत नाही ना. तरी ठीक आहे, मी मीडियम स्पीडला चाललेलो आहे, कारण की अंधारात ना जास्त अंदाज येत नाही आपल्याला. हे बघा, रस्ता खणला, जोडला. यो 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 मित्रांनो, दिसतंय का? दिसत असल्यावर सांगा मला कमेंट करून की भाऊ दिसते अजून पण. ते बघा, इथं मला माहिती, नशीब इथं डांबर टाकलं, नाही तर मित्रांनो इथं एवढा मोठा खड्डा होता. म्हणजे टायर डायरेक्ट असं आतमध्ये जायचं, आणि पूर्ण असा आडवा रस्ता आहे ना, अख्ख्या आडव्या रस्त्याला होता. अख्ख्या टोटल अर्धा रस्ता खड्ड्यात. त्याच्यामुळे आपण किती पण जोरात असलो ना, तिथे ब्रेक मारायला लागायचा. आता आमचं ठीक आहे, आम्हाला माहिती आहे दररोजचा कोण जो नवीन माणूस असतो तो एवढ्या हायवेनी स्पीडला येतो,
बरोबर. आणि अचानक जर स्पीडला तर एवढा मोठा खड्डा कळत नाही तर माणूस त्या खड्ड्यात पडणारच ना. एखादा बॅलन्स करणारा असला तो करल बॅलन्स, पण कधी कधी गाडी बॅलन्स नाही होत. तशी खरी काय अडचण नाही. इथंच 1 किलोमीटर एसएमबीटी हॉस्पिटल आहे, मोठं हॉस्पिटल. तर ठीक आहे, मोठं हॉस्पिटल याचा अर्थ असं नाही ना की हॉस्पिटलच्या आजूबाजूला खड्डे करून ठेवा. मित्रांनो, आपण आलेलो आहे इथं पुढं ना एसएमबीटी हॉस्पिटल आहे, लयतले 1/2 किलोमीटरवर. आणि आता आपण इथं वरती चढतोय, म्हणजे इथून आपला रस्ता दुसरा वेगळा होतोय. आपण आता हे बघा डोंगर चढतोय. तर तुम्हाला दिसतंय नाही दिसत ते माहित नाही मला. आपण डायरेक्ट आता डोंगर चढतोय तर बघा. पण आता आपल्या गावात घुसलोय. गावातला रस्ता पण कडक आहे बरं का. हा जो तुम्हाला दिसतो ना डांबरी रस्ता, हा फक्त 1 मिनिटासाठी आहे, फक्त 1 मिनिटासाठी. त्याच्यानंतरचा रस्ता बघशाल ना, डायरेक्ट इंटरनॅशनल रस्ता. विचार पण करू नाही शकत एवढा इंटरनॅशनल रस्ता आहे ना इकडचा. इथून आपल्याला राईड घ्यायचंय. हे बघा, आपण राईड घेतला, झाला रस्ता सुरू. फक्त माती, फक्त रस्त्याची माती. चला इथं तरी ठीक आहे. चला तुम्हाला अजून पुढे दाखवतो. जर दिसत असेल तर, जर तुम्हाला दिसत असेल तरच रस्ता म्हणजे अंधार आहे ना टोटल. हे बघा, सूर्य पण त्याच्या घरी गेलेला आहे आणि आपण आपल्या गाडीच्या लाईटीवरच चाललोय. जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल तर हे बघा, इथं फक्त माती असते आणि मातीवरती ना जे दगड असतात ना आपले, फक्त माती आणि दगड हे दोनच गोष्टी इथं टाकलेल्या असतात ना. हे बघा, हे बघा, मी जसा पैदा झालोय म्हणजे जेव्हापासून जन्म घेतलाय तेव्हापासून जिंदगीत इथं डांबर टाकेल नाही कोणीच. रस्ता बनवायचा म्हटला, हे बघा, फक्त माती टाकतात आणि दगड टाकतात बस. त्याच्या पलीकडे काहीच टाकत नाही. हे बघा, इथून गाडी चालवायची म्हणजे एक चॅलेंजच आहे. हे बघा, फक्त माती दगड. ते पण इथलेच नाही, ते कोण असतील रस्त्याचे काम करणारे, ते फक्त मातीन दगड टाकतात. ना याच्यामध्ये तुम्हाला सिमेंट दिसणार, ना डांबर दिसणार. एवढंच म्हणणं आहे, चालवायचे तर चालवा गाड्या, नाही तर पाय पाय फिरा, असं म्हणणं आहे. आम्ही काही प्रगती करणार नाहीये तुमच्या गावाची, बरोबर की नाही. मग त्या हिसाबावर आपण चाललोय, कोणीच काय बोलत नाही. नका बोलू बाबांनो, जसं चालत आलंय चालू द्या. विचार करा, अशा रस्त्यांमध्ये अजून पण आम्ही राहतोय, अशा रस्त्यांमध्ये. तर असं पण झालं असेल, सरकारला इकडचा रस्ताच माहिती नसेल का, कॉन्ट्रॅक्टच भेटलं नसेल कधी कोणला. बघा मित्रांनो, हा समृद्धी हायवे आहे समोरचा. बघा दिसतोय का, हा ना हा समृद्धी हायवे. आपण या हायवेच्या खालून जाणार आहे आणि पलीकडे आपलं घर आहे. जर दिसत असेल तर, दिसत नसेल तर मला माहिती नाही, पण ठीक आहे, बराच रस्ता आपण कव्हर केला. तसा आपण दिवसा, आता इथं ना समृद्धीचं काम झालं ना, तर इथं थोडासा ना डांबरीकरण केलंय बरं का. म्हणजे रस्त्याच्या खालून, म्हणजे सॉरी, पुलाच्या खालून थोडासा तिकडं आणि थोडासा इकडं. तर हा आता एवढासा डांबरी रस्ता दिसतोय ना, पुढे गेला का परत ती स्थिती. परत हे बघा, इथं ना डांबरी रस्ता संपला, परत हे बघा काय चालू झालं, माती आणि दगड. हे बघा,
हे असे तर इंटरनॅशनल रस्ते आहेत आमच्या गावचे. हे बघा एकच नंबर. तर बाबा कुठली पण गाडी घेऊन या तुम्ही, गाडीची वाटच लागणार. तरी बिचारा माझा घोडा साथ देतो मला. तर बघ नाही, रस्ते असेच ना, इच्छा नाही होती गाड्या चालवायच्या, माहितीये का, अजिबात इच्छा नाही होत. मग अशा ठिकाणी एकच उपाय आहे, बैलगाड्या. बरोबर की नाही? बैलगाड्या घ्या आणि चला. मला तर असं वाटतं मी अजून पण नाही का त्या जुन्या काळात जगतोय, इंग्रजांच्या काळात. तेव्हा गावची परिस्थिती अशीच होती ना, त्याचं काय माती आणि दगड. तर मला असंच वाटतंय की अजून इंग्रजांच्या काळातच इथं आपण जगतोय. हे म्हणजे हे आपले वावर आहेत इकडं, जे आपल्या शेताचे. जर दिवस असताना तुम्हाला दिसलं असतं सगळं, आता कसं रात्र आहे, तर रात्री नेमकी तुम्हाला काय दिसतंय काय नाही ते मी नाही सांगू शकत. आता घरी गेल्यावर फुटेज चेक करल, जे दिसण्याच्या लायकीचं असल ते मी टाकल, जे दिसण्याच्या लायकीचं नसल ते मी टाकून तरी काय करणार, जर दिसणारच नाही काही. हे आपले वावरातले रस्ते, आजूबाजूला आपलेच वावर आहेत. तर मला दिवसा दाखवायचं होतं तुम्हाला, रात्र होऊन गेली सगळी. आळी शपथ यार, तिचा ट्रॅफिक लागला नसताना आपण पोहोचलो असतो. हे बघा आपण घरी पोहोचतोय, जरा वरती गाडी घेऊ आपण. आपला एक घोडा आधीच तिथं उभा आहे, एकच नंबर. आलो आपण. हे बघा आपली आजी, हाय करा. आली आपली आजी, आली आपल्याला घ्यायला. हा चला चला, आपण आता गाडी लावू मस्त पैकी. तर मित्रांनो आपण घरी पोहोचलेलो आहे फायनली. तर चला, अजून घरात पण जाईल नाही, आपण जाऊ आता घरात जाऊ, थोडे बुट बिट काढतो. तर मित्रांनो आता वाजले किती आहेत? हे बघा 7 वाजलेत मित्रांनो. आपल्याला 2 तास लागले पोचायला, 2 तास त्या ट्रॅफिक मुळे. तर बघू आता, आपण जरा घराच्या साईडने चाललोय. हे बघा आपल्या आईने तिकडे दार उघडं ठेवलं. तर बघा इथं आपली मम्मी बसले, काय करते, चपात्या करते. मग भारी आहे ना. मग स्वयंपाक चाललाय आपला. अजून काय चाललंय? तर बघा आपला रोशन झाडू मारतोय. मित्रांनो मी दिसतोय का तुम्हाला? थांब. बघा आपली दृष्ट काढते. बघा आपली दृष्ट काढलेली आता आपल्या आजीनी. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलोय. ओके, तर ह्या डोळे पूर्ण खराब झालेत आपले. तर थोड्या वेळाने आपण परत भेटूया. ओके.